नमस्कार मंडळी, आजचा माझा रविवार आहे एकदम स्पेशल. कारण आजचा दिवस आहे स्लो लाईफ, स्माइल्स आणि स्वतःसाठी दिलेला छोटासा टाईम. चला तर माझ्या या रिलॅक्सिंग, फ्रेश आणि कलरफुल दिवसात तुम्हालाही घेऊन चालते आहे. सकाळच्या निवांत सुरुवातीपासून ते ताज्या बाजारपेठाच्या रंगीबिरंगी सफरीपर्यंत आणि शेवटी माझ्या किचनमध्ये तयार होणाऱ्या गरमागरम डाळ तडक्यापर्यंत आजचा रविवार होणार आहे अगदी हृदयाला भिडणारा. तर चला सुरू करूया आजचा खास रविवार ब्लॉग. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आजचा आमचा दिवस आहे तो हळूहळू चालतो, म्हणजे स्लो चालतो. कारण बाकीचे दिवस इतकी धावपळ असतं, पटापट सगळं आवरायचं असतं आणि एकच दिवस असतो रविवारी. त्यामुळे रविवारी आमचे कामं जे आहे ते थोडे हळूहळू चालतात. आणि आम्ही सगळ्यात पहिले जे आहे ते भाजीपाला घ्यायला आलो. कारण नाशिकच्या मार्केटमध्ये सकाळी सकाळी एकदम फ्रेश भाजीपाला मिळतो. त्यामुळे सगळ्यात आधी जी आहे ती आमची भाजीपाल्याची शॉपिंग होत असते. अच्छा, माझ्याकडे तर पैसे नाही आहे, मग मी कसं तुम्हाला देऊ? फोन पे करू याच्यामध्ये? अच्छा, मग याच्यात पैसे होऊन जाईल का फोन पे केले तर? बर. तेल कितीला दिला? आणि हा कपडा कितीला आहे? अच्छा, बर, ठीक आहे. छोटीशी क्लिप जी आहे ती मी विहांशी तुम्हाला शेअर केलेली आहे. तर ॲक्च्युली काय होतं ना, मुलं जे बघतात ना, जे ऑब्झर्व करतात ते शिकतात असं म्हणतात ना, तसंच विहांच्या बाबतीत आहे. आम्ही मागच्या संडेला ना सप्तशृंगी मातेच्या गडावर गेलेलो आणि तिथे ना खाली खूप सुंदर असे शॉप आहे. तर जे संतोषी माताचे आहे तिथे फोटो वगैरे विकणाऱ्यांचे शॉप आहे. तर विहांशला सुद्धा शॉपवाला बनायचं होतं आणि फोटो विकायचे होते. त्याने काय केलं ना, सगळे मंदिरातले देव काढलेले आणि त्याचा काहीतरी खेळ चालू होता. तसं पण मला देवाची पूजा करायची होती, म्हणून मग मी तिला काही बोलली नाही की ठीक आहे तू करतोय तर कर. कारण तसे देव वगैरे धुवायचे होते आणि मंदिरसुद्धा साफ करायचे होतं. त्यामुळे त्याची थोडीशी ते छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे. आणि नंतर दुपारी काही मी शूट केलेलं नाही, कारण दुपारी भाजीपाला आणला, त्यानंतर जेवण बनवलं आणि त्यानंतर दुपारी आम्ही छान मस्त निवांत झोपलेलो. आणि संध्याकाळच्या वेळेला जे आहे मी भाजीपाला जे आहे आता हे ऑर्गनाईज सगळं करणार आहे. कारण संडेला ॲक्च्युली असं आपल्याला वाटतं की रविवार जो आहे तो खूप शांत रिलॅक्स टाईम असतो, पण नाही, रविवारीच सगळ्यात जास्त काम असतात. कारण रविवारी जसं माझ्या हजबंडला रविवारी सुट्टी असते, बाकीच्या दिवस त्यांना बिलकुल वेळ नसतो. त्यामुळे आमचे जे मोस्टली कामं असतात जसं किराणा आणणं, भाजीपाला आणणं, हे सगळं कामे आमचे रविवारीच होतात. त्यामुळे बाहेरचे पण जे कामं आहे ते आम्ही रविवारीच करतो. त्यामुळे रविवार कसा निघून जातो माहितीच पडत नाही. भाजीपाला आणल्यानंतर भाजीपाला तो लावणं ते पण एक मोठी टास्क आहे. तर इथे मी भाजीपाला जो आहे तो ऑर्गनाईज करत आहे आणि मोस्टली मी त्याच दिवशी करत असते, कारण दुसऱ्या दिवशी तर माझं होत नाही. कारण दुसऱ्या दिवशी माझे बाकीचे जे कामं असतात, विहांशला सांभाळणं वगैरे ते असतं. तर इथे मी जे भाजीपाला आहे तो व्यवस्थित जे आहे माझ्याकडे ऑर्गनायझर्स आहे, डब्बे आहेत, त्यामध्ये ठेवून घेणार आहेत. तर मिशोवरून ना मी असे व्हाईट कलरचे प्लॅस्टिकचे जे आहे ते चांगल्या क्वालिटीचे डबे मागवलेले होते. जसं गवती चहा वगैरे जे आहे तो आम्ही म्हणजे पर वीकला, म्हणजे संडेला आम्ही भाजीपाला आणायला जातो आणि 4-5 दिवसाचा जो आहे तो भाजीपाला एकदाच घेऊन येतो. कारण आमच्या घरापासून जे सब्जी मार्केट आहे ते थोडंसं दूर आहे, थोडंसं दूर म्हणजे 2 किलोमीटर असेल. पण रोज भाजीपाला आणायला जायला वेळ मिळत नाही. आणि जर लोकल जे दुकानवाले असतात ज्यांच्याकडून जर आपण भाजीपाला घेतला तर तो महाग पडतो आणि इतका फ्रेश पण मिळत नाही. त्यामुळे आम्ही रविवारी सब्जी मार्केटमध्ये जाऊनच भाजीपाला आणतो. आणि भाजीपाला जो आहे तो डब्यांमध्ये ऑर्गनाईज करून झालेला आहे. आणि बाकी वगैरे काकडी वगैरे झालं ह्या गोष्टी तर आहे मी फ्रीजरमधल्या खालच्या बॉक्समध्येच ठेवत असते. आणि जसं
आमच्या घरी असं असतं की रोज काकडी, रोज गाजर, रोज मुळा, रोज बीट ह्या गोष्टी तर आम्ही मोस्टली रोजच खात असतो. त्यामुळे ना 1-1 किलो आम्ही घेऊनच येतो, कारण आपण जेवढं जास्त प्रमाणात घेऊ तेवढं जास्त आपल्याला स्वस्तही पडतं आणि भाजी मार्केटमध्ये जी काकडी आहे ती एकदम फ्रेश मिळते. तर चला, माझं जे आहे ते व्यवस्थित भाजी आहे ते ऑर्गनाइज झालेले आहे. अर्धा तासाचं काम होतं, तर ते अर्ध्या तासाचं काम आहे ती मी पहिले आवरून घेतलेलं. आणि खूप जास्त थंडी वाढलेली आहे, तर विहांशच्या पप्पांनी इथे गॅसवरतीच घरीच्या घरी मस्त असं इथे सूप बनवलेलं होतं. हे रेडी सूप आहे. आणि त्यानंतर ना मॅगी जे आहे ते तळून घेतलेली होती. मॅगीचे जे राहते नूडल्स ते तळून घेतलेले होते आणि मस्त गरमागरम जे आहे आम्ही ते सूप पिणार आहे. आणि थंडीमध्ये सूप पिण्याचे खूप फायदे असतात आणि प्यायला पाहिजे. मस्त अद्रक विद्रक तुम्ही वरून पण तुमचं एक्सपेरिमेंट करू शकता. विहांश पप्पा मस्त पद्धतीने जे आहे सूप बनवता. मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कधीतरी ना त्याच्या स्टाईलची कशी सूप बनवतात ती सुद्धा रेसिपी शेअर करेल. कारण आपण जे सॅचे आणतो ना मार्केटमधून सूपचं, त्याच्यामध्ये इतकं काही इन्ग्रेडियंट नसतात. त्यामुळे विहांशचे पप्पा वरून सुद्धा एक्सपेरिमेंट करतात, जसं अद्रक वगैरे वरून टाकता. त्यामुळे ना ते सूप पिल्यानंतर ना एकदम झोमतं आणि एकदम भारी वाटतं. तर चला, सूप पिऊन झालेला आहे आणि मस्त एकदम भारीपैकी सूप झालेला होता आणि मस्त एनर्जी आलेली आहे. तर फ्रूट्स बाकी होते ऑर्गनाइज करायला, तर फ्रूट्ससुद्धा मी माझ्याकडे अशा फ्रूट्स बास्केट आहे, तर त्या बास्केटमध्ये जे आहे ते मी जे फ्रूट्स आहे ते ऑर्गनाइज करून घेणार आहे. तर हप्त्याभराचे जे फ्रूट्स आहे ते आम्ही आणत असतो आणि फ्रूट्स जे आहे ते खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे खाणं. आणि विहांशला तर लहानपणापासून आम्ही सवय लावलेली आहे फ्रूट्स खायची. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आणत असतो आणि डेली एक फळ खायलाच पाहिजे असं मी विहांशला जे आहे रुटीन लावून दिलेलं आहे. आम्ही तिघंसुद्धा रोज सकाळी एक कुठला पण फ्रूट्स आम्ही खात असतो. तर मी त्यांना तर इतकी सवय नाही आहे, पण ही जी शिस्त आहे मी ॲक्च्युली त्यांना लावलेली आहे की ऑफिसला जायच्या आधी कुठलं तरी एक फ्रूट खाऊन जायचं. विहांशला आणि विहांशच्या पप्पाला आणि मी सुद्धा ही सवय स्वतःला लावून घेतलेली आहे. तर चला, आजच्या जेवणामध्ये आहे विहांशच्या पप्पाची फरमाईश होती की मला दाल तडका खायचा आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये ना दाल तडका खायला खूप मस्त मजा येते आणि विहांशच्या पप्पाची तर फेवरेट डिश आहे. आणि संडेला मोस्टली जे आहे डाळ भात डाळ तडकाच आम्ही बनवत असतो, कारण लाईट असं जेवण हवं असतं. आणि ॲक्च्युली आम्ही खानदेशी आहे आणि भात जो हा प्रकार आहे ना ते खानदेशी लोकांना इतका आवडत नाही. खिचडी खूप आवडतं, खानदेशी खिचडी जे आहे ते आवडतं, पण मोस्टली असं प्लेन भात जो आहे तो विहांशच्या पप्पाला आवडत नाही. पण जर डाळ बनवली, दाल तडका आणि राईस असेल तर ते त्याच्या पप्पाला आवडतात. तर आज संडे आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला शेअर पण करते रेसिपी. तर मी ना तुपामध्ये बनवणार आहे. तर तूप घेतलेलं होतं, त्यानंतर मी लसणाच्या कळ्या आणि कढीपत्ता टाकून घेतलेला होता आणि थोडंसं हिंग जे आहे ते सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. हिंगाने काय होतं ना, ज्यांना डायजेशनचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी हिंग चांगलं आहे. आणि त्यानंतर इथे मी 2 छोटा चिरलेला कांदा आहे तो टाकलेला आहे. कांदा छान तेलामध्ये झाला की आपल्याला लगेच इथे चॉप टमाटर टाकून घ्यायचे आहेत आणि टमाटर मस्त आपल्याला जे आहे तेलामध्ये इथे होऊ द्यायचे आहे. तर तेलामध्ये जे आहे टमाटर झाले की आपल्याला ना इथे मसाले टाकायचे आहे. तर मी इथे 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, त्यानंतर मी 1 चम्मच जिरा पावडर इथे टाकलेली आहे आणि 1 चम्मच जे आहे मी सांबार मसाला इथे टाकलेला आहे. सांबार मसाल्याने ना त्या डाळला ना एक वेगळीच फ्लेवर येतो आणि वेगळीच टेस्ट येते. आणि मी थोडीशी ते कोथिंबीर आहे ती टाकून घेतलेली आहे. कोथिंबीरने सुद्धा मस्त असा फ्लेवर येतो. आणि थोडंसं जे आहे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, एकदम कमी. त्याने काय होईल ना, ते मसाले मस्त छान जे आहे त्या एकजीव होईल आणि मसालेसुद्धा छान शिजल्या जाईल. जसं दिसतंय तुम्हाला की तेल सुटलेलं आहे साईडला, तर लगेच जे आहे आपल्याला इथे डाळ टाकून घ्यायची आहे.
तर मी डाळ ना ॲक्च्युली जास्त बनवलेली होती. कारण असं बरं त्याआधी मी तुम्हाला सांगते, मी इथे 2 डाळ मिक्स केलेल्या आहे. तर मी अर्धी वाटी मुंगाची डाळ घेतली होती आणि अर्धी वाटी मी तुरीची डाळ घेतली होती. म्हणजे 2 सेम प्रपोर्शनमध्ये मी इथे डाळ घेतलेल्या होत्या. आणि डाळ जी आहे मी ॲक्च्युली जास्त बनवलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, जी लेफ्टवर डाळ असते ना, जी रात्रीची उरलेली, तिचा ना सकाळी पराठा बनवा, खूप टेस्टी लागतो, एकदम सॉफ्ट आणि मस्त पराठा लागतो. आणि आता तर थंडीचे दिवस आहे, त्यामुळे डाळसुद्धा खराब होत नाही. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये कधीतरी तुम्हाला शेअर करेन. इतकं काही हार्ड नाही आहे. जी लेफ्टओवर डाळ आहे त्याला फक्त आपल्याला कणकेमध्ये मिक्स करून त्याचे पराठे बनवायचे आहे. थोडंफार तिखट, मीठ, हळद वगैरे टाकून आपण मस्त पराठा बनवू शकतो. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की तुम्हाला जी आहे ती रेसिपी शेअर करेल, कारण मला तर खूप जास्त आवडतो लेफ्टओवर डाळचा पराठा. पण मी तुम्हाला शेअर करेल की सकाळी सकाळी 10पर्यंत तुम्ही खायला पाहिजे तो पराठा. त्यानंतर होऊ शकते, जर खाऊ शकता पण हिवाळ्याचं खाऊ शकता, पण उन्हाळ्याचं मोस्टली 10च्या आधी खाल तर चांगलं आहे. तर मी मीठ टाकलेलं होतं आणि मीठ जे आहे ते सगळ्यात शेवटी आपल्याला इथे टाकायचं आहे. तर मी जे आहे ऑलरेडी डाळ जेव्हा मी बॉईल केलेली होती त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं. ॲक्च्युली टाकायला नाही पाहिजे, पण मी टाकून दिलं, मी विसरून गेलेली. तर सगळ्यात शेवटी जे आहे मी इथे मीठ टाकून टेस्ट करून घेतलेली की व्यवस्थित मीठ वगैरे आहे का. तर आपल्याला ना आता तडका द्यायचा आहे. तर तडक्यामध्ये ना मी इथे तेलाचा तडका देणार आहे. तर तेलामध्ये मी जिरे टाकलेला, लाल मिरच्या टाकलेल्या, लसूण टाकलेला आणि कढीपत्ता टाकलेला. छान ते तडतडलं की आपल्याला दिसतं की कढीपत्ता, मिरची वगैरे छान तडतडलेली आहे. तर लगेच जे आहे ते आपल्याला ना टाकून घ्यायचं आहे डाळवरती. आणि त्यानंतर खूप सारी कोथिंबीर जे आहे ते सुद्धा टाकून घ्यायची आहे. त्याने सुद्धा डाळ तडक्याला मस्त असा फ्रॅग्रन्स येतो आणि खायलासुद्धा मस्त वाटते. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? मी अपेक्षा करते तुम्हाला जी डाळ तडक्याची रेसिपी आहे ती आवडली असेल. आणि आम्हीसुद्धा आता जेवणाला बसणार आहोत. तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी बनवून बघा. आणि जर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.